नमस्कार. आज मी इकडे पाव कप हे कारळे घेतले आहेत. आमच्याकडे याला कारळे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आपण आज याची चटणी बनवूया. 2 चमचे शेंगदाणे, 1 मोठा चमचा तीळ, चवीनुसार मीठ, पाव चमचा हिंग, आवडीनुसार सुकी मिरची घ्या. मी इकडे 8-9 घेतल्यात. पाव कप सुकं खोबरं आणि इकडे 1 छोटी वाटी कढीपत्त्याची पानं. मी इंडक्शनवर कढई गरम करून त्यामध्ये हे कारळे घालते. मंद आचेवर हे खमंग असे कारळे आपण भाजून घेऊया. कारळे आपले भाजून झाले, एका प्लेटमध्ये काढूया. यामध्ये आता आपण शेंगदाणे घालूया. शेंगदाणे भाजून झालेत. आपण ह्या कारळ्यामध्ये ते शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे काढून घेऊ. कढईमध्ये थोडं तेल घालूया. तेल गरम झाले, इकडे मी पाव चमचा हिंग घेतला आहे, तो घालूया. तीळ, सुकं खोबरं, कढीपत्ता, मिरची, सुकी मिरची, हे सगळं तेलावर परतून घेऊया. हे सर्व जिन्नस आपले लालसर असे भाजून झाले. आता आपण हे इंडक्शन बंद करून हे गार करून घेऊया. मिक्सरचं भांडं घेतलंय. हे सर्व जिन्नस आपले आता गार झालेत. हे मिक्सरच्या भांड्यात घालूया. हे तीळ, खोबरं, मिरची भाजलेली तेही यासोबत घालूया. झाकण लावूया. मीठ घालायचं राहिलं होतं, मीठ घालूया. हे मिक्सरला लावून आता आपण याची पावडर तयार करून घेऊया, चटणी तयार.
याप्रमाणे कारळ्याची चटणी तयार. चपाती भाकरीसोबत खूप छान लागते, करून पहा. याप्रमाणेच तुम्ही जवस तिळाची चटणी बनवू शकता.